केला, की ह्या ज्या वेट मॅनेजमेंट, वेट लॉस यासाठी ज्या काही टिप्स असतात त्या का काम करत नाही. त्यासाठी एक खूप चांगला ॲनालॉजिकल एक्झाम्पल मी शोधून काढला आहे. जर कुठे आग लागली असेल, तर ती आग विझवण्यासाठी मूत्रविसर्जन केल्याने जितका परिणाम होतो, तेवढाच परिणाम ह्या डाएट टिप्स जसे की ग्रीन टी पिणे, सकाळी झोपेतून उठल्यावर मध, लिंबू पाणी पिणे, अद्रकाचा चहा पिणे, अद्रकाचा काढा पिणे, सिनेमन वॉटर पिणे, दालचिनीचं पाणी पिणे. मी म्हणत नाही की ह्या गोष्टी काहीच कॉन्ट्रीब्यूट करत नाही किंवा काहीच काम करत नाही. जरी करत असतील तर त्या 1 किंवा 2% 1% मी खूप मोठी गोष्ट बोलतोय. तो 0.5%, 0.75, 0.8% कॉन्ट्रीब्यूट करत असतील. तर ह्यामुळे जो मल्टीफॅक्टोरियल, मल्टी डायमेन्शनल ओबेसिटीचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार नाही. जर हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर कुठल्या गोष्टीवरती फोकस करावं लागेल, तर रूट कॉज काय आहे? ओबेसिटीच्या मागे, मोटाप्याच्या मागे, लठ्ठपणाच्या मागे रूट कॉज काय आहे हा फाइंड आउट करावं लागेल. तर ओबेसिटी डिकोड ज्यांचं बुक आहे त्यांचं आता एक रिसेंटली बुक पब्लिश झालं आहे जेसन फंगचं. जेसन फंग हंगर कोड. तर ह्या हंगर कोड बुकमध्ये त्यांनी खूप उत्तमरित्या एक गोष्ट एक्सप्लेन केली आहे आणि ती गोष्ट कोणती आहे, तर डिफरंट टाईप ऑफ हंगर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या हंगर्स काय असतात ते त्यांनी खूप उत्तमरित्या आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुमच्या स्क्रीनवरती जो दिसतोय ना, दिस आर द एक क्लासिफिकेशन ऑफ हंगर्स, की अशा पद्धतीची हंगर्स असतात. ठीक आहे. मी गेन थोडासा वाढवतो आहे. 60वरून मी हा 65 DBपर्यंत घेऊन जातो आहे. आता मी ऑडिओ सेटिंगमध्ये गेन 65 DB केलेला. डिफरंट टाईप ऑफ हंगर. फर्स्ट वन इज द होमिओस्टॅटिक हंगर. तर होमिओस्टॅटिक हंगर म्हणजे काय? आपल्याला निसर्गतः आपल्या शरीराला जी काय एनर्जीची गरज असते, आपल्या शरीरामध्ये 40 to 60 ट्रिलियन सेल्स आहेत. मिलियन, बिलियन, ट्रिलियन. ठीक आहे, बिलियनच्या पुढे ट्रिलियन. इंडिया बिकम अ $5 ट्रिलियन इकॉनॉमी. रिसेंटली न्यूजमध्ये तुम्ही वाचलं असेल. तर तेवढ्या सेल्स आहेत आणि त्या सेल्सला जर फंक्शन करायचं असेल तर एनर्जीची रिक्वायरमेंट आहे. आणि ह्या एनर्जीच्या रिक्वायरमेंटची फुलफिलमेंट कुठून होते, तर ती होते डायटरी फूडमधनं. जेव्हा आपण फूड कन्झ्युम करतो, डायजेशन होतं, ब्रेकडाऊन होतं, ॲब्झॉर्प्शन होतं आणि ह्याचा एनर्जी म्हणून वापर केला जातो. तर ही एनर्जीची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आपला फिजिओलॉजिकल जो रिस्पॉन्स जनरेट होतो त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण होमिओस्टॅटिक हंगर. आणि ही प्राण्यांमध्ये खूप उत्तमरित्या असते. तुम्ही असं कधी बघितलं आहे का? वाघाने शिकार करून करून खूप खाऊन खाऊन तो जाडजूड झाला आणि त्याला आता हलताच येत नाही आहे आणि डॉक्टरने विचार केला ओबेसिटी कंट्रोल करायची आहे. वेटनरी डॉक्टरने विचार केला आता ह्या वाघाची ओबेसिटी कंट्रोल करायची आहे. आता ह्याला झोपेतून उठल्यानंतर मध पाणी द्या, लिंबू पाणी द्या, ग्रीन टी पिण्यासाठी द्या. एक्स्ट्रीम केसमध्ये ह्याला ऑझोम्पिकचं इंजेक्शन लावा, ह्याला मॉन्जॉरोचं इंजेक्शन लावा. ठीक आहे, असं कधी तुम्ही ऐकलं आहे, वाचलं आहे का? नाही. निसर्गतः प्राण्यांमध्ये एक काय वर्ड यूज करता येईल मला, की जसा थर्मोस्टॅट असतो ना, त्या पद्धतीने जसा थर्मोस्टॅट असतो. आपल्या भारतात लोक नाही वापरत थर्मोस्टॅट, पण ग्लोबली US, युरोपमध्ये काय होतं की घराचं टेम्परेचर 24ला सेट केलं जातं. ज्यावेळेस कमी होतं ॲटोमॅटिकली टेम्परेचर 24ला आणलं जातं. खूप वाढलं जातं त्यावेळेस एअर कंडिशन चालवला जातो. तो हा एक प्रकारे थर्मोस्टॅट असतो. तसा नॅचरल थर्मोस्टॅट आपल्याला निसर्गाने दिलेला आहे. त्याच्यावरून आपण डिसाईड करते आपली बॉडी की आपल्याला फूड किती कन्झ्युम करायचं आहे, किती कन्झ्युम नाही करायचं आहे. पण ही जी होमिओस्टॅटिक हंगर आहे, ही तुम्ही स्वतः, आपण सर्व लोकांनी डिस्टर्ब करून घेतली आहे. ही डिस्टर्ब करण्याच्या मागे काय कारण आहे, तर त्याच्यानंतरचा जो हंगरचा टाईप येतो तो आहे कंडिशनल हंगर. कंडिशन हंगर म्हणजे काय? एक खूप फेमस सायंटिफिक एक्सपेरिमेंट आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं की डॉगला फूड देण्याच्या अगोदर रिंगला बेल केलं जातं आणि रिंग बेल केल्यानंतर फूड सर्व केलं जातं डॉगला. तर मग काही टाईमनंतर डॉग रिंग आणि बेल आणि फूड ह्याचं एक रिलेशन बनवून घेतो आणि जशीच रिंग वाजली त्याला कळतं की हां, आता मला खायला भेटणार आहे. त्याचा लगेच लाळास्राव, सलायवेशन स्टार्ट होतं. गॉट इट? तर हे काय एका प्रकारचा कंडिशन हंगर आहे.
आता आपल्यात कंडिशन हंगर कशी डेव्हलप केली जाते आणि ती होतेच परंपरागत. सकाळी 9:00-9:30 वाजले, ऑफिसला जायच्या अगोदर मला ब्रेकफास्ट करायचा आहे. भूक लागली तुला? नाही माहिती. नाही, मला जायच्या आधी करावा लागतो. घरात पोहे, उपमा, उपीट काहीतरी बनलेलं आहे. मला ते खाऊनच जायचं आहे. कंडिशन हंगर. 4:30 वाजले, चहा आणि स्नॅक. कंडिशन हंगर. भूक आहे, नाही आहे माहीत नाही आहे. आदल्या दिवशी मरणाची पार्टी केलेली आहे, दारू पिलेली आहे, स्नॅक्स खाल्लेला आहे आणि दुसऱ्या दिवशी भूक नाही, पण तरी मला सकाळी जाताना खाऊन जायचं आहे. हां, अल्कोहोल कन्झम्पशन नंतर लोकं सांगतात मला 4 वाजेपर्यंत भूक लागत नाही. जशी त्यांची बॉडी सिडेशनमध्ये जाते, तशीच त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टम पण सिडेशनमध्ये जाते. त्यामुळे त्यांना 4 वाजेपर्यंत भूक नाही लागत. थिएटरमध्ये गेलं, पॉपकॉर्न. भूक आहे नाही माहीत नाही, पण आपल्याला माहिती आहे पॉपकॉर्न. कंडिशन हंगर. त्याच पद्धतीने लंच, डिनर, ब्रेकफास्ट हे सर्व कंडिशन हंगरचे परिणाम आहे आणि तो टाईम झाला की 1:30 वाजला आहे. हां, भूक लागली आहे, नाही लागली आहे, फास्ट एक्सटेंड करू शकतो. काय बघायचं नाही ना, 1:30 वाजले ना, आता जेवायलाच पाहिजे. आणि ह्याचा सगळ्यात मोठं नुकसान होतं ते लहान मुलांचं. कशामुळे होतं? त्यांना भूक आहे नाही हे माहीत नाही आहे पॅरेंटला. 9 वाजले ना, कामावाली बाई तिचे काम संपून जाणार आहे 9 वाजता. चल 8:30ला तू जेवायला घे पोरांना. 2 पोळ्या वरण भात खाल्ल्याशिवाय तुझं सोडायचं नाही. तिलाही घरी जायचं असतं. दिवसभर ती काम करून थकलेली असते. तिला 2 पोळ्या वरण भात खाऊनच तिला जायचं असतं. त्या मुलाला भूक लागली, नाही लागली माहीत नाही. तरी त्याला फोर्स फीडिंग करायची नसं बऱ्याच घरांमध्ये होतं, ज्या ठिकाणी पॅरेंट हे वर्किंग असतात. फोर्स फीडिंग केलं जातं. आणि तिसरा प्रकार जो आहे हंगरचा, दॅट इज द हिडॉनिक हंगर, जी अल्ट्रा प्रोसेस फूडमधनं तयार होते. हिडॉनिक हंगर काय आहे? जे फूड खाल्ल्यानंतर आपल्याला रिवॉर्ड भेटतात, जे फूड कम्फर्टिंग आहे, ज्याची वारंवार खाण्याची इच्छा होते, ज्यामध्ये हाय शुगर कंटेन आहे, हाय फॅट कंटेन आहे, ज्या अल्ट्रा प्रोसेस फूडचा ब्लिस पॉईंट म्हणजे साखर, फॅट इच्छा पद्धतीने मॅनेज केले असतात त्या फूडमध्ये, की बस खाने के बाद काय खाल्लं आहे बाई, असा फील येतो. आणि खूप सारे लोक या हिडॉनिक हंगरच्या पाठीमागे असतात. त्यामुळेच इंडियामध्ये हॉटेल इंडस्ट्री, ग्लोबली हॉटेल इंडस्ट्री एवढी फ्लरिश करते. AI येऊ द्या, काही येऊ द्या, हॉटेलवाल्यांना मरण नाही. त्यामुळे ऑनलाईन डिलिव्हरी पार्टनर्स जॉबही भेटतो आणि ते आपल्याला रस्त्याने कंटिन्यू इकडून तिकडं लोकांच्या हिडॉनिक हंगर सॅटिस्फाय करताना दिसतात. आणि अगेन ह्यासाठी लहान मुलं सगळ्यात पहिल्यांदा बळी पडणारे लोक आहेत. त्यांना माहितीच नसतं. जो 4 वर्षाचा मुलगा आहे त्यांनी आयुष्यात कधी हेल्थ ड्रिंक पिलेलं नाही आहे. तरी पण त्याची फॅमिलीद्वारे त्याला ह्याबद्दल इंट्रोड्यूस केलं जातं. कशाबद्दल इंट्रोड्यूस केलं जातं? आम्ही थोडा या ठिकाणी गेन लेवल 60 dB वरती केलेला आणि मी ऑडिओ इनपुटमध्ये जाऊन गेन वाढवतो आहे फिल्टरमधनं. तर लहान मुलांचं काय असतं, तर लहान मुलांना तर काही संबंध नाही आहे, ठीक आहे. कशाशी संबंध नाही आहे? या अल्ट्रा प्रोसेस फूडबद्दल. पण त्यांचे पॅरेंट्स काय करतात, त्याच्यासोबत त्यांचं इंट्रोडक्शन करून देतात आणि इंट्रोडक्शन करून दिलं की मग त्यांचं अल्ट्रा प्रोसेससोबत नातं तयार होतं आणि तो एक त्यांना आनंद आणि प्लेजर देणारा फूड आहे. आणि हा आनंद आणि प्लेजर देणारा फूड असल्याकारणामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा त्या फूड प्रोडक्टचं ॲडिक्शन क्रिएट होतं. एका एक्झाम्पल सकट समजूया. माझे एक क्लायंट होते. दोघं वर्किंग होते. त्याची आई डॉक्टर होती आणि वडील IT मध्ये जॉब करत होते. आणि ते त्यांच्या मुलाला एक टेट्रा पॅकचं मिल्क येतं. टेट्रा पॅक. आणि टेट्रा पॅकचं रेग्युलरवालं मिल्क नाही, चॉकलेट मिल्क असतं. मोठी कंपनी आहे. ग्लोबली सगळीकडे त्याचा सप्लाय आहे आणि ते जे देत होते ना, ते तर मेड इन इंडिया पण नव्हतं. ते तर युरोपियन स्टँडर्डचं बनवलेलं चॉकलेट मिल्क होतं. आणि मी त्यांना म्हटलं की का देतात तुम्ही ह्याला? नाही म्हणे ह्याच्यात प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट्स खूप कमी आहेत आणि ह्याच्याने ह्याचं वजन नाही वाढणार, हे नाही होणार. म्हटलं त्याला ॲडिक्शन तयार झालं आहे का? नाही म्हणे आम्हाला नाही वाटत म्हणे ॲडिक्शन तयार झालं आहे. ठीक आहे, डिनाय करून बघा म्हटलं, 7 दिवस देऊ नका त्याला. आणि लिटरली त्यांनी 7 दिवस त्या मुलांनी हातपाय आपटले त्या पर्टिक्युलर फूड ग्रुपसाठी, त्या पर्टिक्युलर फूड प्रॉडक्टसाठी, त्या पर्टिक्युलर मिल्कसाठी. मी त्यांना विचारलं की चला तुमच्या मुलाला डायबिटीज आहे का? ते म्हणे नाही आहे. डायबिटीज नाही आहे, मग तुम्ही त्याला का देतायत म्हटलं शुगर फ्री? म्हणे आम्ही त्याला कशासाठी शुगर फ्री देऊ, आम्ही नाही देत शुगर फ्री. म्हटलं नाही तुम्ही देतात म्हटलं त्याला, आर्टिफिशियल स्वीटनर देत आहेत. ते म्हणे नाही देत आम्ही आर्टिफिशियल स्वीटनर. मी म्हटलं तुम्ही देत आहेत आर्टिफिशियल स्वीटनर? आणि कसं काय देत आहेत, असं कसं काय म्हणतात तुम्ही? म्हटलं तुम्ही जो त्याला टेट्रा पॅकवाला चॉकलेट मिल्क पाजवतात नायलो,
तर त्या चॉकलेट मिल्कमध्ये नायलोमध्ये मी थोडंसं प्रनाऊन्सिएशन चेंज करतो, तुम्ही तुमचं करेक्ट करून घ्या. नायलो देतात. तर त्या नायलोमध्ये आर्टिफिशियल स्वीटनर आहे कॅलरी काउंट कमी ठेवण्यासाठी. ते सरप्राईज. त्यांनी बघितलं पॅकेटच्या मागे, अरे ह्याच्यात तर आर्टिफिशियल स्वीटनर आहे. म्हटलं आर्टिफिशियल स्वीटनर युजली डॉक्टर रिकमेंड करतात टाईप 2 डायबिटीसमध्ये. दे गेट अ शॉक. आणि एवढ्या 6 वर्षाच्या मुलांनी आर्टिफिशियल स्वीटनर घेतले. ते बेसिकली बॉडी डायजेस्ट करू शकत नाही, ब्रेकडाऊन करू शकत नाही, ते फक्त स्वीटनेसचा इफेक्ट देतात. पण पुढे जाऊन ते गट मायक्रोबायोटाला डिस्टर्ब करू शकतात. हार्मोनल इम्बॅलन्स क्रिएट होऊ शकतो. कसा होतो काय नाही ते आपण इथून पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि त्या मुलाचं ॲडिक्शन तोडण्यासाठी त्यांना एफर्ट्स घ्यावे लागले फोर्सफुली, आणि ते अल्टिमेटली त्यांच्याकडनं ते सुटलं ॲडिक्शन. तर ह्या साऱ्या गोष्टी आहेत. त्यासाठी आपल्याला डीप डाऊन नॉलेज असणं न्यूट्रिशनचं खूप जास्त गरज आहे. जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या लाईक, शेअर, सबस्क्राईबमुळे आम्हाला एका प्रकारचं मोटिवेशन भेटेल आणि हे चॅनल ग्रो होण्यासाठी मदत होईल. थँक्यू फॉर वॉचिंग.